दौंड तालुक्यातील यवत येथील परिस्थिती पूर्वपदावरती आलेली आहे। खऱ्या अर्थाने जिल्हाधिकारी यांनी रात्री 5 तासांसाठी जमावबंदीचे आदेश हे शिथिल केलेले आहेत। आपण पाहू शकता की सकाळी 6 वाजल्यापासून जे यवत मधील मुख्य बाजारपेठ आहे ही सुरू करण्यात आलेली आहे। एकंदरीतच नागरिकांची देखील मोठ्या प्रमाणात भाजी किंवा इतर वस्तू घेण्यासाठी गर्दी झालेली आहे। आपण आज बाजारपेठ खऱ्या अर्थाने चालू झालेली आहे। आपण जे व्यापारी आहेत त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार। मावशी, खऱ्या अर्थाने आज 5 तास मिळाले आहेत, काय सांगाल? योग्य वेळ वाढवून भेटावी अशी वाटते का? थोडासा वेळ वाढवून द्यावं का, आता आमची इकरीच झाली नाही का, आता हे माल व्हायलाच गेलेला। किती वाजल्यापासून सकाळी चालू झाले? सकाळी आम्ही 8 वाजता लावलं। एवढा पसारा लावायचा म्हणजे वेळ जाणारच ना। पण गर्दी होती का दररोजची? भरपूर गर्दी होती। लोकांना आठवडे बाजार मिळेल नाही म्हणल्यावर गर्दी होणारच ना। किराणा नाही, भाजीपाला नाही, दूध नाही म्हणल्यावर लोकांनी खायचं काय? नक्कीच 5 दिवस बंद असल्याने मोठी गर्दी होती असं देखील सांगितलं जाते। काय सांगेल भैया, आज 5 तासासाठी शिथिलता मिळालेली आहे। 5 दिवसातील जे जीवनावश्यक वस्तू आहे यासाठी कुठेतरी खर्च प्रवास करायला लागला का? आता मी आता दुधाणी चौकात आलेलो आहे, कारण की आमच्या तिकडे आम्हाला काय या भाजीपाला म्हणा त्या काही गोष्टी आमच्या घरामध्ये नव्हत्या, पण आता त्यासाठी मला इथे येऊन गावामध्ये यावं लागलं। ते पण 11चा टायमिंग दिला, त्यासाठी मी एवढं म्हणजे लांबून आलो या गोष्टींसाठी। 5 तास जे मिळाले त्यापेक्षा वाढून पूर्वपदावर काय वाटतं? ऍक्च्युली जे बाजार मार्केट आहे ते चालूच पाहिजे होतं दिवसभर, म्हणजे आता काही कारणास्तव बंद आहे नाही का। नक्कीच कायमस्वरूपी बाजार मार्केट सुरू झाले होते। मग काय सांगाल, आज मार्केट सुरू झालेले आहे, 5 दिवस बंद होते, आता परिस्थिती काय वाटतं? गरीब कुठं जातील? गरीब धंदा पाणी कुठं करणार? खाणार काय पोटाला? चालूच करायला लागेल ना तुम्हाला थोडं फार। 11 वाजेपर्यंत वेळ मिळाला, वाढून वाटतं? वाढूनच घ्या ना मग थोडासा, कुठं जाईन गरीब लोक? पण परिस्थिती तर पूर्वपदावरती आलेली आहे, काय पहिल्यासारखंच करावं असं वाटतं? पहिल्यासारखंच तुम्ही आता ते लोक तर आपलं तर ऐकणारच नाही। ते लोक तर त्यांचे मुसलमान आहेत, तर त्यांचे आपल्याला काय फरकच नाही। आता आमच्या गुजरातमध्ये एकाने सगळं बंद केलेलं आहे, परत दुकानं बघणं सगळे चालूच आहे। अहमदाबादला नंद्रमधून त्यांना गरिबांना सगळ्यांना त्यांना प्यारनच पिटून लावले सगळ्यांना। पण 5 दिवस जी बंद होतं त्यामुळं जे आपल्या घरात वस्तू लागतात हाल झाले मोठ्या प्रमाणात? नाही हाल झालंच ना, हाल तर होणारच ना, गरीबाचं हाल तर होणारच ना। गरीब कुठं जाणार आहे? आता निर्णय चांगला झाला म्हणा। आज थोडं सब्जी भाजीचं पण चालू झालं म्हणून आम्ही लोक घ्यायला आलो। काय वाटतंय? भाजीपाला चालू केला, कामधंदा नाही, दुकानं बंद चालू। बाबा काय वाटतंय आज? चला गरीब दुकानं कुठं जातात? आणि गोरगरिबांना यासारखं भाजीपाला लागतं। काय उद्भवलं होतं एवढं, पण काय झालं? झाल्याच्या कारणाने काही बाहेरच्या माणसाचं काम आहे ना, त्याच्यामुळे उजवलं आणि हे असं चाललं तिथं वातावरण खुलं आहे। गरीबासाठी करा तुम्ही असं कामधंद्याचं। चालू पण आता काय आहे नियमाप्रमाणे वागावंच लागतं ना। नक्कीच हे जे मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक आलेले आहेत। खऱ्या अर्थाने 5 दिवसांपासून अतिशय ज्या फळे असतील, भाज्या असतील किंवा दूध असेल अशा अनेक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला होता, कारण जमावबंदी होती। कोणत्याही स्वरूपाची यवतमध्ये वस्तू भेटत नव्हती। साहजिकच आज जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढले, 5 तासासाठी जमावबंदी शिथिल करण्यात आली आणि खऱ्या अर्थाने मार्केटमध्ये सद्यस्थितीत गर्दी झालेली पाहावयास मिळत आहे। एकंदरीतच हे 5 तास जरी दिले असले तरी ही परिस्थिती ही पूर्वपदावर आली असल्याने कायमस्वरूपी जमावबंदी हटवावी असं देखील नागरिकांकडून सांगितले जात आहे। दीपक कापरे, TV9 मराठी, यवत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।